तर चला सगळ्यांना खूप खूप शुभ प्रभात आणि धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपल्याला वॉटर थेरपी करायची आहे. आज आपण ध्यानासाठी जमलेलो आहोत. पण वॉटर थेरपी नेहमीच करायची आहे आपल्याला, कारण हे व्हर्टेक्स वॉटर जे असतं ते आपल्याला पूर्ण एनर्जी देतं. आणि आपण ज्या काही अफर्मेशन्स या पाण्याला देतो, तर त्या सगळ्या पाण्यामध्ये उतरतात. पाणी ही मेमरी स्टोअर करणारी आहे आणि पूर्ण शरीर 70% पाणीमयच आहे. आणि पाणी म्हणजे सुद्धा क्रिस्टलचाच एक प्रकार झालाय. आता थोडी बॉडी आपली जास्त क्रिस्टलमय आपल्याला होत जाणार आहे आपोआप. आणि क्रिस्टलचा रोल आहे म्हणजे व्हायब्रेशन्स करतात. फ्रिक्वेन्सी जी आहे त्याची डबल रेझोनन्स फेनॉमेनॉन करायचा आणि खेचून आणायचं, असं त्याचं तत्व आहे. तर पाणी एक्झॅक्टली हेच करतं. आपण जे जे पाण्याला म्हणतो ते ते आपल्याला लवकर लवकर मिळतं. म्हणून तुम्हाला काय काय हवे ते पाण्याला सगळं म्हणत राहायचं. तर चला, आणि गरगर गरगर जोरात फिरवायचे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि उलट्या दिशेने. तर चला, मी खूप निरोगी निरामय नित्यानंदी जीवन जगत आहे. खूप शांतता, परम शांतीत आम्ही घरातले सगळे राहत आहोत. प्रत्येक क्षणाला परम शांती, परम शांती, परम शांती, परम शांती, परम शांती, परम शांती. पाण्याची चव वेगळी आहे, बघून घ्या. कारण अणुरेणू सगळे पाण्याचे बदललेत. आणि परम शांतीशिवाय दुसरं काय? खूप अमूल्य आपल्याला परम शांततेत प्रत्येक क्षण राहत आहोत आपण. तर आता मी शेअर करते, वेबसाईटवर कसं जायचं बघून घ्या. आपल्याला देवी ध्यान, आज सरस्वती देवी ध्यान करायचे. हा आठवडा पूर्ण सरस्वती देवी ध्यान करायचे. कारण नुकताच आपला 8 दिवसाचा कोर्स झालाय. आज तर मी या सेशनला सुद्धा मुद्दाम नववा दिवस म्हटलेला आहे. कारण आपण चैतन्याच्या विस्ताराचं पण ध्यान त्यात टाकणार आहे मी, इन्स्ट्रक्शन्स. थोडस सरस्वती देवी ध्यान करून कॉम्बिनेशन करणार आहे. नंतर तुम्ही आजपासून पूर्ण कमीत कमी 8 दिवस तरी सरस्वती ध्यान करायचंय. पुढचं काही मला आलं वेगळं तर मी सांगेल, नाही तर सरस्वती ध्यान. त्याच्यानंतर आपल्याला चंद्रघंटा घ्यायचंय. तर सरस्वती देवी ध्यानामध्ये पूर्ण सरस्वती म्हणजे आपण ज्ञानाची देवता म्हणतो. तर काय काय नवीन ज्ञान आपल्याला मिळत आलेलं आहे. आपल्याला, मी तुम्हाला सांगितलंय, अनलर्न करायचंय. जे काही शिकलेलं आहेत आपण जीवनामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनलर्न करायच्यात. अनलर्न म्हणजे आपल्याला डिलीट मारायच्यात. जसं मी दुसऱ्या ह्याच्यात म्हणते, आपले बिलीफचे पॅटर्न्स डिझॉल्व्ह करायचे. आपले जे स्वभाव आहेत, आपला जो नेचर आहे, जन्मानुजन्माचं सोलवर जे संस्कार झालेले आहेत निगेटिव्ह किंवा काही व्हॉटेवर, श्रद्धास्थानं, विश्वास, की या सगळ्या आपल्याला डिलीट मारायच्यात. म्हणजे अनलर्न करायचंय सगळं. जसं आपण देवाच्या भक्तीमध्ये अडकतोय, देवाच्या पूजेत अडकतोय, आता आपल्याला पडदा फाटलाय, डोळे उघडलेत आपल्याला. आणि कळतंय आपल्याला की हे नाही आता करायचंय. कारण इथेच आहे सगळं. हाच परमेश्वर आहे. मग याला भजायचंय. याला कसं भजायचं, तर हे बघ काय आहे, काय आहे. आणि ह्याचा विकास करायचा आहे. मग हे अनलर्न करायचंय आपल्याला आणि रिलर्न. अनलर्न झालं, काढून टाकलं, नाही आता तिथे नाही पूजा करायची, आता इथे पूजा करायची. अनलर्न झालं सगळं, जे काही बिलीफ्स होत्या त्या. पण आता रिलर्न करायचंय. मग आता रिलर्न काय करायचंय, तर मग कुठलं पूजा करायची, मग कशी पूजा करायची? अरे माझी पूजा करायची, पण कशी करायची? काय फक्त ध्यानच आहे का? तर हे सगळं जे काही शिकलेलं आहे ते सरस्वती देवी विद्येची देवता आहे. आणि ही सरस्वती देवी माझ्यातच आहे पहिलं. अजिबात माझी वाक्य नीट ऐकायची. देवी आली मी जरी म्हटलं तरी त्या आलेल्या देवीला मीच माझ्यातच पाहतीये. म्हणजे ऍक्च्युअली मी इथे आहे. आणि मग मी मंगलदेवी बघतीये तिथे. ते बघा समोर मला मंगलदेवी दिसतीये माझ्या. आणि मी इथे आहे कारण मी कॉन्शियसनेस आहे, मी चैतन्य आहे. माझं स्वरूप हे आहे. आणि देवी ती तिथे, म्हणजे हे जे शरीर आहे देवीचं ते तिथे आहे. पण देवी हीच, देवी ती नाही. पण बघताना मी कॉन्शियसनेस, चेतना माझी इथे आहे, माझी जाणीव इथे आहे. माझा सोल म्हणजे आपण काय नाही, आत्मा सुद्धा नाही आपण. मग हे जे काही आहे परम चैतन्य आहोत आपण. परम चैतन्य, परम चेतना. चेतना स्थिर झाली की ते चैतन्य म्हणतात. मग परम चैतन्य आहोत आपण. आता चैतन्य सुद्धा सांगणार आहे सगळं. आणि मग हे माझं सत्य आहे.
आणि मी त्या देवीला बघतीये, मंगलमय शरीराच्या देवीला बघते. हे देवी आपलं ध्यान करायचे, कुठल्याही देवीचं नाहीये, पूजा नाहीये. दुर्गा देवी, दुर्गा मंत्र म्हटला तरी त्याची स्पंदन व्हायब्रेशन्स घेतोय आपण. पूर्णतः हे मनात ठेवायचे. मग आता सरस्वती देवी ज्ञानाची. मग मला काय काय ज्ञान मिळालंय, काय काय ज्ञान मिळालेलं आहे. मग कुठलंही एक वाक्य घ्यायचं, एक्झरसाइज करायची आहे जुन्या लोकांनी. जे नवीन आहेत ते फक्त ध्यान करत राहा. आणि जे जुने आहेत त्यांनी एक्झरसाइज करायची आहे. तर त्या सरस्वती देवीच्या ध्यानात कुठलीही वाक्य आहेत माझ्या बदलाची, मला उल्लन करण्यासाठी, मला रिलन करण्यासाठी, तुमच्या आवडीचं तुम्ही घ्या. आणि मग त्याच्यावर एक्सरसाइज कशी करायची ते मी सांगते. आता आपण पहिल्यांदा थोडं ध्यान करू आणि हे ध्यान करता करताच मी थोड्याशा वेगळ्या सजेशन सरस्वती देवी ध्यान बंद करून देणार आहे. आणि मग ध्यान थोडंसं झालं की एक सांगते कसं एक्सरसाइज करायची, किंवा मग ग्रुपवर सुद्धा सांगेल. कारण आपल्याला आता प्रतिपदा आहे. आज टायमिंग आहे 6:28 आहे इथे पुण्यात. तर या प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळेला आपल्याला जसं सांगितलंय तसं करून सगळे संकल्प आठवायचे. तर लवकर आवरू आपण, म्हणजे तुम्हाला थोडंसं कामं असतील ती कामं करून घ्या घरातली. आणि 1 तास वेळ ठेवा की जसं सांगितलंय तसं करायला, संकल्प पेरायला. तर चला वेबसाईटवर कसं जायचं बघूयात आपण. तर वेबसाईटवर जाण्यासाठी तुम्हाला हे माहिती असतं, काय म्हणायचं वेबसाईट. sudarshanpyramid.com. हे बघा, इथे गुगलला जायचं, sudarshanpyramid.com. नाहीतर मी आज ही वेबसाईट टाकून ठेवणार आहे ह्याच्यावर, आपल्या ग्रुपवर देवी धनाच्या. आणि मग तिथून तुम्ही हे करू शकता. काय त्याला क्लिक करायचं फक्त. त्याला क्लिक केलं की याला ऑप्शन्स म्हणतात, ऑप्शन. हे तुम्हाला एकाखाली एकाखाली एक दिसणार आहे. माझा लॅपटॉप आहे म्हणून आडवे दिसत आहेत. मग पहिला ऑप्शन इथे असतो लॉग इनचा. फोटो टाकायचा आहे. मी तुम्हाला म्हटलं फोटो टाकून घ्या कोणाकडनं तरी झूमच्या ऍपवर. आणि इथे आपल्या लॉग इनवर फोटो सुंदर टाका, म्हणजे तुम्हालाच कळतं. व्हिडिओ ओपन नाही झाले तर माझा फोटो दिसतो का हे तुम्हाला कळतं. आणि पैसे काही लोकांना भरायचे, तर ज्यांना ज्यांना पैसे भरायचे त्यांना महत्वाचं सांगते मी. परत खूप वेळा झाले, व्हिडिओ पण आहेत रेकॉर्डिंग. तर हे वेबसाईटवर जायचं आणि इथे पहिलं आपलं लॉग इन असलं पाहिजे, म्हणजे हे खातं झालं. आता बँकेत आलो, वेबसाईट म्हणजे बँकेत आलो. आता बँकेत गेल्यावर काय करतो, आपल्या खात्यात पैसे भरतो आपण. मग इथे आपलं खातं काढायचं. हे हे खातं काढायला इथे लॉग इन ऑप्शन असतं, तुम्ही काढलेलं नसेल तर लॉग इन करून घ्यायचं. स्वतःचं नाव, पासवर्ड, काय 2-3 गोष्टी विचारतात ते करून लॉग इन करून घ्या कोणाकडनं तरी. आणि ते लिहून ठेवा, कारण पासवर्ड विसरला की मग नंतर हे ओपन नाही होणार. पासवर्ड लिहून ठेवा. ईमेलचा पासवर्ड नसतो तो, या वेबसाईट साठीचा पासवर्ड असतो. त्यामुळे ईमेल आयडी आणि पासवर्ड 2च गोष्टी लागतात, नाव आणि काय. तर हे फोटो पण टाकला की तुम्हाला नेहमी लक्षात येईल, बाबा मी माझ्या खात्यात आहे ना. आहे. मग आता ज्याला कोर्स करायचा आहे त्याचंच हे खातं पाहिजे. पैसे कोणाच्याही अकाउंट मधनं तुम्ही घालू शकता, काही प्रश्न नाही. दुनियाभरातनं कुठनंही हा कोणी कोर्स परचेस करून तुम्हाला देऊ शकतो. फक्त तुमचं लॉग इन आयडी, तुम्हाला इथे लॉग इन म्हणून नाव आणि ईमेल पासवर्ड घातला की तुमच्या खात्यात तुम्ही जाता. आता हा पहिला पॉइंट की मी खात्यात आहे ना, म्हणजे आहे. मग पुढे आता पैसे भरायचे, तर मेंबरशिप घ्यायची आहे. तर मेंबरशिपला क्लिक केलं की इथे हे बघा, हे सगळं लिहिलेलं आहे. मेंबरशिपचे फायदे वाचा काय काय आहेत. आणि फक्त ब्ल्यू बटन क्लिक करायचं बस. एकदा का हे ब्ल्यू बटन क्लिक केलं तुम्ही की कोणाचाही अकाउंट नंबर घाला, जीपे घाला, युपीआय घाला, काय घालायचं ते घाला. फक्त आपल्याला ज्याला कोर्स करायचे त्याच्या खात्यात जाऊन भरायचे. आता मेंबरशिप नकोय, फक्त देवी ध्यान घ्यायचंय, तर मग कोर्सेस मध्ये यायचं. कोर्सेस मध्ये यायचं. आता कोर्सेस मध्ये हे सगळे कोर्सेस दिसतात आणि मेंबरशिपला हे सगळे फ्री आहेत. आधी फ्री कोर्स बघा. आता इतकं सुंदर आहे, ह्याची माहिती सगळी तुम्ही बघू शकता. आता देवी ध्यानला जायचं आपल्याला. देवी ध्यानला जायचंय, माहिती बघायची काय देवी ध्यानला. इथे क्लिक करायचं, हे नाव असतं ना, इथे क्लिक करायचं. जर पैसे घालायचे असतील तर बाय फॉर 500 म्हणायचं. आता मी देवी ध्यान सुरू करते बघा. आणि बाय फॉर कोर्स 500 झालं. इथे ब्ल्यू बटन दाबलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ ओपन होणारे, फक्त इथे तुमचं लॉग इन असलं तर.
ज्याला कोर्स करायचे त्याचं लॉग इन. आता 2-3 जणांचे पैसे भरायचे आहेत, बहिणी-बहिणी आहेत, कोणी आहे. तर एकाच लॉग इन मधनं भरून उपयोग नाही. तुम्ही 2दा भरा दिसणारच नाही तिथे. कारण त्या ह्याच्यात 2दा तोच कोर्स एकाच व्यक्तीने घेऊन उपयोग नाहीये. मग हे लॉग इन बदलून पैसे भरावे लागतात. ज्याच्यातनं पैसे तुम्ही खात्यातनं ज्याच्या खात्यातनं घेतात ते खातं सगळ्यांना वापरलं तर चालतं. तर एवढंच फक्त पाळायचंय. आता मला हे ओपन होत नाही. कोणालाच होऊ शकत नाही. काल शैलजा मॅडमना दिलं, त्यांनी पण भरले पैसे, त्याशिवाय नाही होत. तर लक्षात घ्या. त्यामुळं हे वेबसाईट आहे आणि तुम्ही जेव्हा 2,000 भरता, त्यावेळेला माझ्या अकाउंटला जमा होतात काहीतरी कट होऊन होतात. 1500 काहीतरी होतात. इतकं कमी ते कट होतं आणि तेही 8-10 दिवसांनी बँकेत जमा होतं. म्हणजे मी तर बघितलंच नाहीये अजून किती झाले बँकेत, काय झाले. जसं हे वेबसाईटचं झालंय बघितलं सुद्धा नाहीये. तर या गोष्टी लक्षात ठेवा. फक्त इथे मात्र कळतंय तुम्ही काय चाललंय. तुम्ही प्रयत्न जरी केला तरी मला लगेच दिसतं. काल 2-3 प्रयत्न झाले. मी फोन करून विचारतीये, हे नावं कोण आहेत? मला नावं सुद्धा कळली नाहीत. ओळखीची नाहीयेत ती. मग मला तीच सांगायची होती काळजी, पण नाही ट्रेस झाला. मी ग्रुपवरही टाकलं. तुम्ही अटेम्प्ट एक जरी क्लिक केलं या वेबसाईटला तरी मला सगळ्या गोष्टी कळतात. आणि सगळं लिस्टच्या लिस्ट येतं किती वेळा तुम्ही अटेम्प्ट केले. बऱ्याच जणांनी 3दा-4दा अटेम्प्ट केले. तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील मला फोन करा. जो कोणी पैसे भरणार आहे त्याला माझ्याशी बोलायला सांगा. तर आता मी मात्र माझं लॉग इन म्हणजे मी ॲडमिन आहे ना, मग मला ह्याच्यातनं जावं लागतं. हां, अजून एक सांगते, ज्यावेळेला तुम्ही कोर्स घेता, कोर्स घेतला ना, कोर्स घेतला की इथून नाही तुम्ही जायचं. आता मी जसं शिकवलं तसं कोर्समधनं तरी चालतं. त्याला तुम्हाला हे बटन नाही दिसत. त्याला तुम्हाला कंटिन्यू म्हणतं. मग हे न्यू बटन दाबलं की व्हिडिओ जातं किंवा कपाट उघडायचं आपलं. हे डॅशबोर्ड म्हणजे कपाट असतं. आणि मग कपाटात तुम्ही काय-काय खरेदी करून ठेवले ते सगळे इथे दिसतं आणि ते कोर्स तुम्ही करू शकता. आता माझं तसं नाहीये, म्हणून मी वेगळ्या ह्याच्यातनं देवी ध्यान ओपन करते माझ्या लॉग इनच्या आयडीतनं. तर हे देवी ध्यानला आपण आता गेलो, की हे बघा, देवी ध्यानला इथे गेलं की इथे हे सगळे व्हिडिओचं सिम्बॉल असतं हे. तुम्हाला इथे दिसेल. तर आज आपल्याला सरस्वती देवी ध्यान करायचं. इथे सरस्वती देवी ध्यान आहे, दुर्गा मंत्र ध्यान आहे, अष्टभुजा दुर्गा ध्यान आहे, चंद्रघंटा देवी ध्यान आहे, कुंडलिनी देवी ध्यान आहेत. 5 देवी ध्यान आहेत. जर कोणी आजूबाजूला प्रेग्नंट स्त्री असेल, तिला हा कोर्स जरूर करायला सांगा. आपल्या राधिका मॅडमच्या मुलीने केला होता. खूप अगदी जो काही जन्माला येईल तो पूर्ण डिव्हाइन सोल तर त्या गुणांनी तो येईल. सुंदर झालेलं आहे आपलं देवी ध्यानही खूप पॉवरफुल आहे चक्र ध्यानासारखं आणि वेगळं आहे. वेगळं आहे. खूप आवडेल तुम्हाला. फक्त कुंडलिनी देवी ध्यान त्या प्रेग्नंट स्त्रीनी करायचं नाहीये. कारण ते अजून पॉवरफुल आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला सरस्वती देवी ध्यान करायचं. तर मग आता मी हे क्लिक करते. हे क्लिक केलं की हा व्हिडिओ येतो बघा असा. हे. आता मी सुरू करतेय. आता मला माहिती नाही बहुतेक तुम्हाला आवाज येणारच नाहीये. मला जरा क्षमा करा. मला आता आठवलं. माझ्या हा लॅपटॉप जरा साऊंड देत नाही तर काही. तो फक्त YouTube वर लाईव्ह तिकडनं गेलं सुरू केलं की बघा बरं आवाज येतोय का आता. चला आता आपण सुदर्शन पिरॅमिड मध्ये जाऊया. आज आपल्याला सुदर्शन पिरॅमिड मध्ये बसून सरस्वती देवी ध्यान करायचं आहे. चला माझा डोळे बंद करायचे पण ऐकायचं. चला. किती निसर्गरम्य परिसर आहे सुदर्शन पिरॅमिडचा. त्याची गोल्डन सर्व आसमंतात पसरली आहे. पिवळसर सोनेरी किरण बाजूला पसरली आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट होत आहे आणि आपण सुदर्शन पिरॅमिड मध्ये आलो आहोत.
एकदम सहज आसन घेऊन आपण बसत आहोत ध्यान मुद्रेमध्ये. डोळे शांतपणे मिटून घेऊयात. चला तर ध्यानाला सुरुवात करूयात आता. सरस्वती देवीची वीणा वाजत आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. देवी सरस्वती देवी हे एक तत्व आहे. ब्रह्मांडात जे काही आहे ते सर्व ऊर्जामय आहे. वीणा वाजत आहे. त्याची पण एक ऊर्जा आहे. वीणेचे व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्या हृदयाच्या तारा छेडत आहेत. आज मी सरस्वती देवी झाली आहे. ब्रह्मांडात जे जे आहे ते माझ्या पिंडात पण आहे. माझ्या हृदयाच्या तारा मी छेडत आहे आणि त्यातून झंकार बाहेर पडत आहे. ऊर्जामय झंकार. श्वास येत आहे करायला आणि श्वास बाहेर पडत आहे. ऊर्जा क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये ती ट्रान्सफर होत असते. आणि आज माझ्यातील सरस्वतीची ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाहत आहे. कारण माझ्यातील निगेटिव्ह ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय सरस्वती देवीच्या ऊर्जेमध्ये. या हृदयातील तारा छेडल्याने जे झंकार बाहेर पडत आहेत, मधुर वाद्य वाजत आहे, माझ्या हृदयातून बाहेर पडत आहे ते, आणि माझ्या सर्व अंगावर रोमांच उठत आहे.
सरस्वती देवी मीच आहे. माझ्या शरीरात पांढरा स्वच्छ प्रकाश पडला आहे. आणि तोच बाहेर परावर्तित होत आहे. त्यामुळे तुम्हाला मी सरस्वती पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेले दिसते. माझं शरीर जसं पवित्र आहे तसं मन, आचार आणि विचार हेही पवित्र आहे. पवित्र मन, पवित्र शरीर, पवित्र आणि शुद्ध आचार आणि विचार. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. आपण सरस्वती देवी आहोत या भावनेने ठेक्यात नाचायचं आहे. माझ्या हातामध्ये वेदांचं पुस्तक आहे. माझे शहाणपण आणि विद्वत्ता याचं ते प्रतीक आहे. मी नॉलेजची देवता आहे. मला खूप खूप गोष्टी शिकायला आवडतात. मी नेहमी वीणा वाजवत असते. म्हणजे माझं शरीर आणि मन हे एका लयीत असतं. एकमेकांमध्ये माइंड आणि बॉडी ट्यून होत असतं. नेहमीच ते हार्मोनीमध्ये काम करत असतं. माझं शरीर आणि माझं मन. स्पिरिच्युअल नॉलेज, सर्व काही शहाणपण आणि सर्व काही विद्वत्ता माझ्या कणाकणात ठासून बनलेली आहे. मला मोर आणि श्वान खूप आवडतात. नवीन सृष्टी, नवीन परिसर, सर्व काही नवीन मला दिसत आहे. सर्व काही नवीन मला दिसत आहे. माझ्यातलीच मी नवीन बघत आहे, न्याहाळत आहे. माझ्यातलं देवीमय
रूप मी बघत आहे, माझ्यातलं देवीमय रूप मी बघत आहे. सर्व गोष्टी मनासारख्या झाल्यात. कारण देवी शक्ती, माझ्यातली देवी शक्ती मी उपयोगात आणली. मला जे जे हवं आहे ते मिळवत गेली, मी कृतार्थ झाले. घरातल्या सर्वांना जे जे हवं होतं ते मिळालं. देवीची क्रिएटर शक्ती मी वापरली आणि यामुळे माझ्या ग्रुप मधील प्रत्येकाला जे जे हवं ते मिळत गेलं. माझ्या पूर्ण एरियात मी जिथे राहते तिथे हृदयातील स्पंदना पोचवली आणि सर्वांचं मंगल झालं. सर्व पृथ्वीसाठी, पूर्ण ब्रह्मांडासाठी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरला. जे जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये पेरलं ते लवकर लवकर अस्तित्वात आलं. सर्वजण आता परम शांतीत आहेत. पूर्ण प्रेमाच्या प्रकाशाने भरून गेले आहेत. माझ्या सरस्वती देवीचा जो देह आहे, पांढरा स्वच्छ प्रकाशमय देह, या देहाचं विस्तृतीकरण झालं आणि हे पूर्ण युनिवर्स मध्ये पोचलं. पूर्ण प्रेममय युनिवर्स, स्वच्छ पांढरा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात उतरला आणि या डिवाइन प्रकाशाने सर्व काही मंगलमय झालं आहे. जसं ठरवलं तसं सुखावह पद्धतीने अतिशय शीघ्र वेळेत मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे. सतत हृदयात हीच स्पंदन ठेवली. हृदयाच्या तारा
आकाशाच्या तारा झंकारत आहेत प्रेमाच्या व्हायब्रेशन्सनी. ही देवी बनली आहे. देवी बनल्यामुळे हे होऊ शकतं. पवित्र पांढऱ्या रंगासारखी प्रत्येक वेळेला पवित्र व्हायब्रेशन्स माझ्यामध्ये आणि आजूबाजूलाही मी निर्माण करत आहे. माझ्या चेतनेचा पूर्ण विस्तार झाला आहे. कॉन्शियसनेस मानवीच्या चेतनेच्या लेव्हल पलीकडे आली आहे. आता मानवाचा महामानव झाला आहे. आणि हे ट्रान्झिशन, इव्होल्युशन, ट्रान्सफॉर्मेशन्स मला हवं तसंच झालंय. माझ्यासाठी आणि चराचरातील प्राण्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जे जे जसं हवं होतं तसं हे युग परिवर्तन झालं आहे. आता उरले आजूबाजूला फक्त सुख, फक्त प्रेम आणि परम शांती. खऱ्या अर्थाने वननेस अनुभवत आहे. आम्ही खऱ्या अर्थाने वननेस अनुभवत आहोत. सर्वांचे एकच व्हायब्रेशन, सर्वांचं प्रेम, सर्व प्रकाशमय अस्तित्व, चिरशांती, चिरशांती अनुभवत आहोत. चिरशांती अनुभवत आहोत आम्ही सगळे.
सर्व तत्व सगळी स्वच्छ निर्मळ शुद्ध अमृतमय पाणी शुद्ध चैतन्यमय हवा चैतन्यमय वायू चैतन्यमय आकाश सर्व काही शुद्धता पवित्रता सुंदर चैतन्यमय अस्तित्व परम चैतन्य अनुभवत आहे परम चैतन्य अनुभवत आहे सर्व इच्छा पूर्ण हो नवीन सृष्टीची पहाट झाली आहे सुंदर दृश्य दिसत आहे मीच केलेल्या सृष्टीचं मीच क्रिएटर आहे मला जे जे हवं आहे जसं हवं आहे ते सर्व प्राप्त केलं मी सर्व प्राप्त करत गेले आणि करत आहे किती सुवर्ण क्षणात जगत आहे अमृतमय क्षण माझ्या अनुभवाचे अमृतमय क्षण आनंदाश्रू चैतन्याच्या व्हायब्रेशन परमोच्च अवस्था चैतन्य सळसळत आहे परम चैतन्य सळसळत आहे आणि मी अनुभवत आहे आता परम शांती अनुभवत आहे
ची मला स्थिती प्राप्त झाली आहे. ती मी केलेल्या सर्व काही गोष्टींमुळे. प्रथम सरस्वती देवी बनले. स्वतः मधील अंतरंगाच शुद्धीकरण केलं. पंचकोश शुद्धीकरण केलं. एकाच विश्वासाने की मी क्रिएटर आहे. मला जे हवं आहे ते मीच मिळवू शकते. हा विश्वास प्रथम निर्माण केला. सर्व निगेटिव्ह विचार, इमोशन्स शुद्ध केले, क्लीन केले, डिझॉल्व केले. बर्फासारखे वितळून टाकले माझे पॅटर्न्स आणि माझ्या श्रद्धा. फिलिप एक एक शरीराच्या लेयरला शुद्ध करत गेले. सरस्वतीच्या पांढऱ्या प्रकाशाने सर्व 7 लेयर शुद्ध करत गेले. शरीराचा पूर्ण ऑरा शुद्ध केला. पांढरा स्वच्छ प्रकाशमय ऑरा झाला. शरीरामध्ये प्रेमाचे व्हायब्रेशन्स निर्माण केले. सरस्वतीची विना झंकारत झंकारत आणि त्या विणीच्या ठेक्यावर नाचत नाचत माझ्या विणीचे झंकार हृदयात चेडले. हृदयाचा रहस्यमय कप्पा ओपन केला. हृदयाचे सर्व गुण विकसित केले. दया, क्षमा, करुणा, ॲप्रिसिएशन, ग्रॅटिट्यूड यांच्या एक्झरसाइज केल्या. कष्ट घेतले आणि हृदयाचा तो रहस्यमय कप्पा अचानक ओपन झाला आणि प्रेमाचा पाझर फुटू लागला. प्रथम माझ्यासाठी तो प्रेमाचा पाझर. हळू हा पाझर घरातल्या सगळ्या व्यक्तींना मिळू लागला. जसं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला येणाऱ्या जाणाऱ्या Three essential नोकरांना things to keep in mind for a successful career येणाऱ्या transition. जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरातल्या हा प्रेमाचा पाझर दिला आणि या प्रेमाच्या पाझराने ही किमया केली. UX design first. Understand प्रेमाच्या fundamental UX पाझराने principles. ही UX किमया design is not just about केली. aesthetics. It's about solving प्रेमाचा पाझर हळू बाउंड्री क्रॉस करू लागला. ते त्या ठिकाणी सर्वांना मिळू लागला फोकस. जसा जसा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरला
तशी तशी ही सर्व रियालिटी, हे सर्व व्हायब्रेशन सर्वांना मिळू लागले. मधल्या सगळ्यांना आणि परिसरामध्ये तो चैतन्यमय कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हळूहळू पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जाऊ लागला. आणि वेगाने याचा प्रसार झाला पूर्ण प्लॅनेटवर, गॅलेक्सी मध्ये, युनिवर्स मध्ये. माझं क्रिएशन अस्तित्वात आलं. माझं क्रिएशन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पूर्ण यशदायी झालं, कारण मला रहस्य कळलं. माझी जी चेतना असेल ती रियालिटी होते. मला हवं ते मी क्रिएट करू शकते माझ्या विचारांद्वारे, माझ्या इमोशन्सद्वारे, माझ्या फिलिंग्सद्वारे, माझ्या भावना आणि माझे विचार. जे हवं आहे त्यावरच फोकस केलं, ते मिळालं या भूमिकेत राहिले, म्हणून हे आजचं अस्तित्व अनुभवत आहे. प्रेममय प्रकाश, दैविक प्रकाश, दैविक प्रेम सगळ्यांना देत गेले. दैवी प्रेमाचा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरला आणि आज हे अस्तित्व आलं आहे, परम शांतीचं अस्तित्व, परम शांती. उरलीये फक्त परम शांती. बुद्ध में, शून्य में, निराकार में, अनंत में, बुद्ध में, शून्य में, शून्य में, अनंत में, अनंत में, शून्य में, शून्य, 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 शून्य. चला, अवेअरनेस मध्ये यायचं आहे. अवेअरनेस मध्ये यायचं आहे. सगळ्यांनी डोळे उघडायचे आहेत. आपल्याला प्रतिपदा पण करायची आहे 6:30 पासून. नक्की सर्व संकल्प आठवा. आता जसा फ्लॅशबॅक केलेला आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात असं बघायचं आहे.
आणि जेव्हा आपण सगळ्या गोष्टी झाल्यात, ज्या हव्यात त्या झाल्यात बघतो, बघायचं कसं? बघायचं कसं? तर बघायचं म्हणजे फिलिंग्स, भावना त्या निर्माण झाल्या पाहिजेत. परम शांती तर परम शांतीची भावना अनुभवत आहोत, ती स्पंदन, ती व्हायब्रेशन्स आणि इमोशन्स हे जर ओतलं त्या बघण्यामध्ये, व्हिज्युअलायझेशन मध्ये, तर रियालिटी बनतीये. आणि ही आजची ऊर्जा प्रचंड प्रचंड यशदायी, जे जे हवंय, जे जे असं बघाल ध्यान करून ते ते मिळणार आहे. कालच्या ध्यानामध्ये सांगितलं आहे, एक इच्छा धरा, बघू आठवड्यात होती का नाही. बघायची आता प्रतिपदेला ती पूर्ण झालेली. जसं सांगितलंय तसं त्या त्या वेळेला तसं तसं नाडी सुरू करायची आणि प्रत्येक संकल्प आठवायचे झालेले आणि हे ध्यान सुद्धा आठवायचे यातले डायलॉग्स. दुसऱ्यांसाठी बघायचे काय झाले. सर्व मंगलमय, सर्वांच्या इच्छा पूर्ण, फक्त घरातल्यांच्या नाही तर चराचरातील सर्व जीवांच्या. तर हे सगळं आज करा प्रतिपदेला. खूप व्हायब्रेशन्स आहेत, खूप. दुसरं म्हणजे देवी ध्यान आजपासून सुरू झालंय. चैत्राचं नवीन आपण नवरात्र सुरू झालंय. बघा किती सुंदर योग आहे आणि कसं सुंदर सुंदर घडत आहे. आजपासून नवीन कोर्स सुरू करायचा होता, बरोबर स्किप झाली तारीख. का तर हे पण आपल्याला करायचं होतं. देवी ध्यानाला वेळ देता आला, देवी ध्यान सांगता आलं. तर आता देवी ध्यानातलं एक्झरसाइज करणाऱ्यांनी कशी करायची? तर कुठलंही जे वाक्य रेझोनेट होतं ते बघायचं. आता फोकस आपल्याला हृदय ओपनवर आहे. कारण आपण जे म्हणतो ना प्रेमाचे व्हायब्रेशन, प्रेमाची फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात हायर आहे. आणि आपण हायर फ्रिक्वेन्सीत असेल तर हवं ते मिळणार आहे आपल्याला. मग प्रेमाची फ्रिक्वेन्सीला हृदय नको का ओपन? आधी आपणच आपल्यावर किती अत्याचार करतो, किती दिवसभर काम करतो. घेतो का स्वतःसाठी वेळ? खातो का वेळेवर? बघायचं. स्वतःला प्रेम द्यायला शिकायचंय. मग यातलं कुठलंही वाक्य निवडा. ऑब्जेक्टिव्ह काय देवी ध्यानाचं? हृदयाचा कप्पा उघडायचा आहे. सिक्रेट, की जिथे सगळी माहिती स्टोअर केलेली आहे. तो कप्पा ओपन झाला की सगळी माहिती कळणार आहे. आणि माहिती कळली की तो विकास साधता येणार आहे आपल्याला, आपल्या सोलचा. आपल्या सोलचं तिथे आहे सगळं. म्हणून ह्या कप्पा उघडणं गरजेचं आहे. हा कप्पा तेव्हाच उघडेल जेव्हा प्रेम आपण राहू, व्हायब्रेशन्स द्यायला लागू. जसं बुद्धांनी दिलं, दगड मारणाऱ्याला सुद्धा प्रेम दिलं. तेवढ्या लेव्हलला आपल्याला जाता येणार नाही, पण तरी जेवढं शक्य आहे तेवढं आपण करायचंय. तर हा हृदयाचा कप्पा उघडणं. मग कुठलं देवी ध्यान, सरस्वती ध्यान ऐकताना वाक्य आवडतं? माझ्या हृदयाच्या तारा झंकारत, विनेच्या तारा हृदयातून झंकारत आहेत, हृदयाच्या तारा झंकारत आहेत. हे घ्या. मग याचा अर्थ काय? नुसतंच वाक्य घोळवायचंय नाही. तारा झंकारत आहेत म्हणजे ह्या सगळ्या हृदयाच्या म्हणजे प्रेमाच्या व्हायब्रेशन्स मला स्वतःला प्रेम, करेक्शन प्रत्येक जीवनातल्या क्षणाक्षणाचं. रागवलं तर आपलेच व्हायब्रेशन्स मोडतात. नाही, प्रेमाचे व्हायब्रेशन्स. अरे झंकार, विनेचा झंकार आहे हा सरस्वतीचा. या व्यक्तीला प्रेम, त्या व्यक्तीला प्रेम, त्या व्यक्तीला प्रेम, प्रेमाने व्यवहार करायचे. येणारे नोकर, येणारे पाहुणे रावणे, प्रत्येक जण, घरातली सून, घरातले सासू, घरातली जाव, घरातली दीर, जिथे कटुता असते नॉर्मली, म्हणून मी हे घेत असते. आणि इथे जर केलं नाही तर कसे व्हायब्रेशन ह्याच्या पलीकडे जाणार आहेत? घराच्या नाहीच जाणार आहेत. आपल्याला विस्तार जेवढा आपण आपल्या प्रेमाचा विस्तार करू तेवढं तेवढं असं 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 होणार आहोत आपण.
मग कुठलंही वाक्य तुम्हाला जे आवडतं ते घ्या आणि ग्रुपवर टाकायचं आहे. आज देवी ध्यान करायचे केव्हाही करा रात्री 12च्या आतमध्ये. आणि एक वाक्य ग्रुपवर टाकायचे. नवीन लोकांना समजतंय तेवढं करा. केलं तर चांगलंच होणार आहे. नाही केलं तर ध्यान आहेच आहे. तर कोणाला काही शंका असेल तर विचारा मला आता. कारण आता आपल्याला प्रतिपदेला बसायचंय 6:30ला. तुमच्या शहरानुसार वेळ बघून घ्या सूर्योदयाची. कोणाला काही शंका नसेल तर मी बंद करते. आहे का काही कोणाला शंका? शंका असेल तर विचारा. ठीक आहे. चला. शांत झोपून जा. याच ध्यान करण्याच्याच ह्याच्यात ध्यानही कंटिन्यू करू शकता. पण आठवलं 6:30ची मॅडम, थोडी हा लेट बोला. जॉईन झाले. बोला. सुरुवातीला काय झालं कळेल का प्लीज? काय झालं? मी 4:45 वगैरे जॉईन झाले. काय झालं? काय झालं सुरुवातीला कळेल का मला? ध्यानच झालं. मी काही माहिती दिली. रेकॉर्डिंग केलंय बघा. ओके. रेकॉर्डिंग बघा आणि रेकॉर्ड खालीच तुमचं कमेंट टाका, एक्सपिरियन्स टाका. मी केलंय आजचं पूर्ण रेकॉर्ड कारण इतरांनाही कळू देत काय घेतलं आपण. कारण महत्वाचं आहे, हे खूप सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आले नाहीत, लवकर उठले नाहीत, ठीक आहे. पण नंतर हे व्हिडिओ जरी ऐकून ध्यान केलं तरी होऊन जाणार आहे. अर्चना मॅडम बोला, हात वरती आहे. मॅडम सातारचं पण 6:30 का मग बसायचं प्रतिपदेला? बघा सूर्योदयाचं टायमिंग बघा, साताऱ्याचं नाही मला माहिती. तुम्हाला कॅलेंडर मध्ये दिसेल ना सूर्योदयाचा टाइम. नाही तर 6:30च्या आधी बसा थोडस, 10 मिनिटं. 10 मिनिटं इकडं तिकडं केलं की होऊन जातं. ते काही एवढा फरक नसतो ना आपला. अजून हा. कोणाला काही विचारायचंय का? कोणाचा हात वरती आहे? ठीक आहे. ग्रहणाचे व्हायब्रेशन्स कमीत कमी 15 दिवस तरी असतात. त्यामुळे हे ध्यान एक सतत करत राहा. काल रात्रीचं पण ध्यान करत राहा. कुठलंही करा, तुम्हाला जे रेझोनेट होतं ते. ओंकार ध्यानातलं पंचकोश क्लिन्झिंगचं करा. कालचं सकाळचं लो व्हायब्रेशनचं आहे ते करा. पण त्यात डिस्टर्बन्स आलेत. तुम्हाला कुठलं आवडतंय ते बघा, ते करा तुम्ही. पण करा. 15 दिवस ही सगळी ऊर्जा मॅनिफेस्टेशनची. हे बघा, मी दोन्ही गोष्टी सांगते. मी म्हणते निराकारित पण यायचंय, तटस्थही राहायचंय, डिझायरही नको, इच्छाही नको. हे पण मी सांगतेय. आणि मी काय तुमचा सांसारिक प्रॉब्लेम आहे तो कालच्या दायनात तर फायनान्शियलही घेतला. कारण यायचंय ना, रिट्रीट करायचंय, इकडे यायचंय, पैसे पाहिजेत ना. त्या गोष्टींसाठी मी म्हटलं, दागिने घ्यायसाठी नाही पैसे पाहिजेत म्हटलं, फायनान्शियल अबंडन्स. कारण मला 3-4 व्यक्ती म्हटल्या, मॅडम पैसे एवढे कसे काय हो करायचे. मग ह्याच्यासाठी मी म्हंटलंय, आपल्याला काय काय छान करायच्यात गोष्टी त्या केल्याच पाहिजेत असंही काही नाहीये. पण करायचं असतील तर तुम्हाला खूप इच्छा आहे तर तो फायनान्शियल दिला मी. पण एक गोष्ट, कारण इथे प्रत्येक लेवलचे साधक आहेत ना. मग कोणाला संसारिक अजून विवंचनेत ते अडकलेत ना. बाकीचे 2 वर्ष जे माझ्या बरोबर आहेत ते सगळे पार करून गेलेत, ते थरो झाली स्टेज ती. म्हणून या सगळ्यांसाठी मला बोलावं लागतं. मग कन्फ्युज व्हायचं नाही. एकीकडं मॅडम म्हणतात डिझायरलेस पाहिजे, एकीकडं मॅडम म्हणतात हव्यास नको, शरीरात नको, मनात नको, एकीकडं शरीर शुद्धी करतात. हे काय चाललंय? असं वाटू शकेल कोणाला तरी, पण समजून घ्या. प्रत्येक अवस्था जी जी आहे साधकाची त्याला ते ते सगळं मिळो. आणि प्रत्येकाला ते हवं असतंच. किंवा त्यातून हळूहळूच तर पुढे येतो. शरीर शुद्ध झालं पाहिजे ना, पुढं. पण जास्त फोकस नाही ठेवायचं. याचा अर्थ आपण प्रत्येक दिवसातनं प्रत्येक त्यावेळेला शरीराकडे बघतो ते नाही बघायचं. एकदा आपण क्लीन्स कमांड दिली ना, ती झाली समजून टाकायची. आणि झालंय ना आपले शरीर, किती बघितलं, किती आपलं शुद्धीकरण झालं 8 दिवसात. तर सांगायचा भाग हे 15 दिवस करा आता. कारण आपला कोर्स सुरू होणार आहे, ध्यान होणारच आहे सकाळी 11 तारखेपासून. उद्याचा दिवस मी सुट्टी घेतली आहे. पण 11 तारखेपासून आहोतच आपण. त्यामध्ये ध्यान होणारच आहे. रातचं मटेरियल होणार आहे. दुपारच्या याला ध्यान नाहीये. तर ठीक आहे, चला. गुड नाईट सगळं. गुड नाईट नाही. गुड डे सगळ्यांना.